पोलीस दलाच्या स्थापनेच्या निमित्ताने 2 ते 8 जानेवारी दरम्यान ठाणे शहर पोलिसांच्या परिमंडळ 3 कल्याण अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस रेझिंग डे साजरा करण्यात येत आहे। या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज कल्याण येथील साई नंदन हॉलमध्ये मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात एकूण 162 फिर्यादींना चोरी झालेला 1,43,37,810 रुपयांचा मुद्देमाल कल्याण पोलिसांनी परत केलाय। यामध्ये 38 किमती मुद्देमाल, 30 वाहने, 21 मोबाईल, 64,95,810 रुपयांचे सोन्याचे दागिने, 49,71,000 रुपयांची वाहने, 15,93,000 रुपयांचे मोबाईल आणि 12,78,000 रुपयांची रोख रक्कम समाविष्ट आहे। या विशेष कार्यक्रमाला पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्यासह सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते। मुद्देमाल परत घेतलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसत होते। काही फिर्यादी भावुक झाले आणि त्यांनी पोलीस दलाचे आभार व्यक्त केले। त्यांच्यानुसार वर्दीत असलेला पोलीस म्हणजे देव माणूस आहे। कार्यक्रमात पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी आगामी काळात महिला अत्याचार, मुलांवरील गुन्हे, ड्रग्ज व सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलीस दलाचे विशेष प्रयत्न असतील अशी माहिती दिली। याशिवाय ज्येष्ठ नागरिक आणि अन्य वर्गासाठी डिजिटल अरेस्टचे गुन्हे कमी करण्यासाठी देखील उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमाद्वारे नागरिकांचे हरवलेले वस्तू आणि पैसे परत मिळाल्याने त्यांचा हर्षोल्लास वाढला। पोलीस रेझिंग डेच्या निमित्ताने मागील सप्ताहभरात आम्ही विविध कार्यक्रम आणि उपक्रम आम्ही राबवलेले आहेत। त्यामध्ये नागरिकांची सुरक्षेच्या दृष्टीने त्याच्यामध्ये अवेअरनेस करणे, विशेषतः महिलांची सुरक्षा, सायबर क्राईम या बाबतीत अवेअरनेस करणं, त्याचबरोबर ज्या गुन्ह्यांमधला मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे तो कोर्टाच्या परवानगीने संबंधित फिर्यादीला सुपूर्द करणे हा उपक्रम आम्ही संपूर्ण आयुक्तालयात राबवलेला आहे। कालच जवळपास 6 कोटीचा मुद्देमाल माननीय CP साहेबांच्या हस्ते आम्ही संबंधित फिर्यादींना सुपूर्द केलेला आहे। आजही परिमंडळ 3 मधील 1.5 कोटीच्या आसपासचा ऐवज आम्ही सर्व फिर्यादींना त्यात सुपूर्द केलेला आहे। हा निश्चितच आमच्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण आहे। नागरिकांची सुरक्षा, विशेषतः महिलांची सुरक्षा, लहान मुलांची सुरक्षा, वयोवृद्धांची सुरक्षा ही आमची प्रायोरिटी राहणार आहे। आणि नवीन वर्षातसुद्धा आम्ही अजून अलर्ट राहू, सतर्क राहू, व्हिजिबिलिटी आमची जास्त राहील या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील। नागरिकांनी साध्या वेशातील पोलीस या नात्याने त्यांचे डोळे आणि कान जर उघडे ठेवले आणि त्यांना मिळालेली माहिती जर आम्हाला वेळोवेळी जर शेअर केली तर निश्चितपणे त्यांची सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने आम्हाला निश्चितपणे मदत होणार आहे। आपले ठाणे सुरक्षित ठाणे या माध्यमातूनही आम्ही डिजिटल मॅपिंग करून आमची व्हिजिबिलिटी वाढवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे। आणि पोलीस मित्रसुद्धा यामध्ये आम्हाला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून मदत करत आहेत। तर आम्ही निश्चितपणे सर्व कल्याणवासियांचा या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही अधिक प्रयत्न निश्चितपणे करू एवढं आश्वासन या निमित्ताने मी देतो।